नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजचा व्हिडिओ खूपच जास्त युजफुल आणि इंटरेस्टिंग होणार आहे। नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा, कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टाकाऊपासून टिकाऊ वस्तू देखील बनवणार आहोत आणि अवघड आणि किचकट कामे देखील आपली सोपी होतील। आपल्याकडे साड्यावरचे किंवा विदाऊट असे भरपूर ब्लाउज असतात आणि याला कुठे ठेवायचा आपल्याला प्रश्न पडतो। तर यासाठी वेगळं असं ऑर्गनायझर अजिबात खरेदी करू नका। तर इथे आपण कमी जागेत भरपूर ब्लाउज ठेवू शकतो, त्यासोबतच आपल्याला हे वेळेवर देखील मिळतील। कपाटही आपलं ऑर्गनाइज राहील। तर इथे आपल्याला ब्लाउज असं फोल्ड करायचं आहे। त्यानंतर याचा खालचा भाग असा वरती घेऊन ब्लाउजच्या जर स्लीव्ज खूप मोठ्या असतील तर त्याला थोडंसं आतमध्ये दाबून घ्या आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो आपण खालच्या भागामध्ये असा व्यवस्थित टाकणार आहोत। खूप छान पॉकेट सारखी ही घडी तयार होते। पाहू शकता किती सुंदर आणि सोपी घडी घातलेली आहे। यामुळे भरपूर ब्लाउज तुमचे कमी जागेमध्ये बसतील। सोबतच एखादा जर तुम्ही बॉक्स केला आणि त्यामध्ये असे ब्लाउज ठेवले तर कपाटही ऑर्गनाइज राहील, वस्तू वेळेवर मिळतील। आणि पाहू शकता यामध्ये आपण असे ब्लाउज वेगवेगळे छान फोल्ड करून घेतलेले आहेत, कारण की विदाऊट किंवा मॅचिंग ब्लाउज असे भरपूर आपल्याकडे होतात। यांना कुठे ठेवायचा असा आपल्याला प्रश्न पडतो। सर्व महिलांची ही समस्या नक्कीच सुटली असेल। ट्रिक आवडली असेल तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आजच तुमचं कपाटही ऑर्गनाइज करा। यानंतरची आपली टिप आहे तुटलेल्या हेअर क्लिप साठी। अशा भरपूर हेअर क्लिप आपल्याकडे तुटलेल्या असतात। आपण याला फेकून देतो खराब समजून, पण याला फेकून न देता आपण याचा खूप छान उपयोग करू शकतो। इथे आपली टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होणार आहे आणि ॲज अ ऑर्गनायझर म्हणून आपल्याला याला वापरता येईल वेगवेगळ्या ठिकाणी। तर याची जी पिन आहे ती मी काढून घेतलेली आहे। यालाही नंतर आपण पुढे कधीतरी वापरणारच आहोत, फेकून द्यायचं नाही। त्यानंतर हा जो भाग आहे मी असा दोन वेगवेगळा केलेला आहे। दोन्ही भाग आपण एकाच वेळी वापरू शकतो किंवा आता जेवढी गरज आहे तेवढा एकच भाग जरी वापरला तरी चालेल। समोरचा जर इथे जे लाइनिंग आहे त्या जर तुटल्या असतील एक दोन तरीही तुम्हाला या पद्धतीने याला वापरता येईल। तर इथे मी डबल टेप लावलेला आहे आणि याला मी लावत आहे वॉश बेसिनच्या बाजूला, कारण की बऱ्याच जणांना सवय असते अंघोळीला जाताना ते काही त्यांचे दागिने किंवा अंगठी काढून ठेवतात आणि इकडे तिकडे ठेवून हरवण्यापेक्षा तुम्ही याला ॲज अ ऑर्गनायझर म्हणून ज्वेलरी होल्डर म्हणून वापरू शकता किंवा कपाटामध्ये किंवा इतर ठिकाणी तुम्ही याला असं चिटकून ठेवल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे दररोजचे दागिने किंवा इतर काहीही गोष्टी अशा अडकवण्यासाठी काम येईल। कपाटामध्ये दरवाजाच्या मागे अडकून ठेवलं तर भरपूर वस्तू यामध्ये बसतील आणि वेळेवर सापडतील देखील। तुमच्या गरजेनुसार तुम्ही याला कुठेही लावू शकता। आहे ना तुटलेल्या हेअर क्लिपचा कमालीचा उपयोग आजच बनवा आणि मित्रपरिवारासोबत शेअर करा। यानंतरची आपली टिप आहे अशा प्रकारच्या पाउच साठी, मग तो सॉसचा पाउच असो किंवा क्रीमचा एखादा पाउच। बऱ्याच वेळा आपण पाहतो याला असं पिळून काढण्याचा प्रयत्न आपण करतो, पण हे यामधून अजिबात निघत नाही। आपल्याला वाटते यामध्ये काहीच नाही, आपण याला फेकून देतो। पण याला फेकून न देता तुम्ही याला जर बेलण्याच्या मदतीने असं थोडंसं रोल केलं, दाबून याला असं लाटल्यासारखं केलं तर यामधील जे पण वस्तू आहे सॉस म्हणा, चटणी किंवा क्रीम, ती अगदी एका जागी व्यवस्थित येते आणि भरपूर यामधून आपल्याला ही काढता येते। नक्कीच तुम्हाला 2 ते 3 वेळा खाण्यायोग्य यामध्ये क्रीम भेटेल। फक्त खायच्या प्यायच्या वस्तूच्या पाऊचसाठीच नाही तर आपल्या फेस क्रीमचे जे पाऊच असतात त्यांना देखील तुम्ही या पद्धतीने असं भरपूर काढू शकता। अगदी जर आपण याला हाताने काढायला गेलं तर यामधून काहीच निघणार नाही, पण या पद्धतीने आपलं हे अन्नही वाया जाणार नाही आणि इमर्जन्सी मध्ये किंवा घाई गडबडीमध्ये तुम्हाला ही ट्रिक नक्कीच कामी येईल। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहत आहात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। यानंतरची आपली टिप आहे आता दिवाळीमध्ये म्हणा किंवा लाईट गेल्यानंतर अशा प्रकारे आपण घरामध्ये कॅन्डल लावतो। आता दिवाळीमध्ये भरपूर जण मेणबत्त्या लावतात, काही जण दिवा लावतात, पण ज्या ठिकाणी आपण मेणबत्ती लावली त्या ठिकाणी अशा प्रकारे याचं मेण वितळून खाली पडतं। आता हे फरशीला असं चिटकलं, आपण याला जर हाताने असंच काढायला गेलं थोडंफार निघतं, पण याचा चिकट एक थर यावरतीच राहतो। काही दिवसानंतर त्यावरती धूळ बसून तो काळा डाग बनतो। असं तुमच्यासोबत नक्कीच या अगोदर झालं असेल, पण हे जे डाग आहेत ते आपण सहज काढू शकतो गरम पाण्यामुळे। तर इथे मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि यावरती गरम पाणी असं टाकलं, 2 सेकंदासाठी असं ठेवून द्या आणि त्यानंतर याला आपण हाताने फक्त थोडंसं बाजूला असं करणार आहोत। अगदी सहज कितीही जाड थर साचला असेल मेणबत्तीचा तो निघतो आणि विशेष म्हणजे मेणबत्तीचा अजिबात फरशीवरती चिकटपणा राहत नाही। याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। या दिवाळीसाठी म्हणा किंवा नेहमीच तुम्हाला या ट्रिकचा फायदा होईल।
ट्रिक कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। यानंतरची आपली टिप आहे पिलो कव्हर साठी। थोडंफार पिलो कव्हर खराब झालं किंवा थोडं कुठे फाटलं तर आपण हे वापरत नाही, पण आज आपण या खराब किंवा वापरात नसलेल्या पिलो कव्हरचा खूप छान उपयोग करून दाखवणार आहोत। तर इथे मी एक कॅरी बॅग घेतलेली आहे, कोणतीही पॉलिथिन प्लास्टिकची एखादी तुम्ही यामध्ये टाका या पद्धतीने, आणि तुम्हाला हवं तेवढं तुम्ही याला असं मोठं छोटं करू शकता। एखादी सेफ्टी पिन लावून देखील हे असं तयार होईल। तर मी याला सध्या तरी दुमडूनच घेत आहे। आता इथे मी याला असं चौकोनी आकाराचं तयार केलेलं आहे। बऱ्याच जणांना सवय असते वॉश बेसिन मध्ये भांडे धुतले की किचन ओट्यावरती अशा प्रकारे ते ठेवतात। ओले भांडे ठेवल्यामुळे किचन ओटा जो काळा असतो तो पांढरा होतो, पाण्याचे डाग पडतात, त्यासोबतच दिसायलाही चांगलं दिसत नाही आणि आपले भांडे देखील लवकर यामुळे वाळत नाहीत। किंवा जर तुम्ही अशा पद्धतीने एखाद्या जाळीदार टोपलीमध्ये भांडे ठेवत असाल तर त्यामधूनही थोडं थोडं पाणी पडून ज्या ठिकाणी आपण ही जाळी ठेवतो त्या ठिकाणी पांढरा डाग होतो। अगदी बऱ्याच जणांची तक्रार असते की आमचा किचन ओटा पाण्यामुळे पांढरा होत आहे, तर त्यासाठी आपण हे वापरणार आहोत जुनं पिलो कव्हर। कॅरी बॅग घातलेलं यामुळे आपले भरपूर फायदे होणार आहेत। एक तर किचन ओटा आपला काळा कुट्ट राहील, त्यानंतर आपले भांडे देखील खूप लवकर वाळतील। तर पाहू शकता इथे मी बरेच असे जास्त ओले करून भांडे टाकत आहे आणि तुम्हाला पाणी देखील बरंच यामध्ये टाकून मी दाखवणार आहे की खालचा भाग तुम्ही पाहू शकता अगदी कोरडा राहतो, कारण की यामध्ये आपण पॉलिथिन टाकलेली आहे, त्यामुळे याची दुसरी बाजू अजिबात ओली होत नाही। आणि मुद्दाम इथे मी भरपूर पाणी टाकून तुम्हाला दाखवलेला आहे। पाहू शकता अगदी जो खालचा भाग आहे तो कोरडा आहे। नक्कीच तुम्हाला यामुळे तुमचा किचन ओटा काळा कुट्ट ठेवता येईल आणि भांडे देखील लवकर वाळवता येतील। आता बऱ्याच जणांना ओट्यावरती भांडे ठेवायची सवय नसते, खाली फरशीवरती ते भांड्याचं टोपलं ठेवतात। फरशीवरती देखील आपण भांड्याचं ओलसर टोपलं ठेवलं की त्यामधून हळूहळू पाणी गळून फरशी ओली होते, परत ते पुसायला आपल्याला घ्यावं लागतं। या खाली देखील आपण जुन्या पिलो कव्हरचा ठेवण्यासाठी वापर करू शकतो। या अगोदर मी गोलाकारात जुन्या पिलो कव्हरचं हे असं बनवलं आहे भांड्याचं टोपलं ठेवण्यासाठी। नक्कीच तुम्ही पण बनवा, तुम्हाला खूप फायदा होईल। यानंतरची आपली टिप आहे, तर त्यासाठी मी ते एक टिश्यू पेपर घेतलेला आहे। तुम्ही कोणताही पेपर घेऊ शकता किंवा कॉटनचा पातळ कपडा जरी घेतलात तरी चालेल। आणि यावरती आपल्याला टाकायचं आहे कोणतंही सुगंधित पावडर, टॅल्कम पावडर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता। अगदी थोडंसं टाका आणि एखाद्या टोकदार एखाद्या वस्तूने यावरती आपल्याला थोडे छिद्र पाडायचे आहेत। आता हे जे आपण टिश्यू पेपर आहे ते ठेवणार आहोत कपड्यांमध्ये, कपाटात ठेवा किंवा बऱ्याच वेळा बेडमध्ये आपण भरपूर दिवसानंतर बेड उघडतो तर त्यामधून एक प्रकारचा वास येतो दमट, तो वास घालवण्यासाठी किंवा कपड्यातून वास घालवण्यासाठी आपण या पावडरचा उपयोग करू शकतो। नक्कीच तुम्ही एक दोन अशा प्रकारचे टिश्यू पेपर तुमच्या कपाटामध्ये किंवा बेडमध्ये जर तुम्ही ठेवले तर कितीही दिवसांनी तुम्ही कपाट उघडा किंवा बेड उघडा त्यामधून अजिबात वास येणार नाही। कारण की खूप दिवसापासून ठेवलेले जे कपडे असतात ते जर अचानक आपण वापरायला घेतले तर अगदी ते घालू देखील वाटत नाही, तेवढा घाण त्यामधून वास येतो। आजपासून तुम्हाला हा कधीच प्रॉब्लेम येणार नाही। आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब नक्की करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत।